ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये इकडे अर्जुन आणि सायली दोघेही घरी आलेले असतात आणि ज्यावेळी सायली आता सुभेदारांच्या अंगणात जाते त्यावेळी सायलीला लहानपणी अर्जुन आणि तन्वीचे आवाज कानी पडायला लागलेले असतात आणि सायली आता वेड्यासारखे इकडे तिकडे भटकायला लागलेली असते। तर आता अर्जुन सायलीच्या पाठोपाठ आलेला असतो आणि तो म्हणत असतो, अचानक मिसेस सायलीला काय झालं आहे काय माहिती। तेव्हा सायली एका झाडाकडे लक्ष करत उभी असते। तेव्हा अर्जुन म्हणतो, मिसेस सायली तुम्ही इथे काय करताय, घरी चला पटकन आतमध्ये चला। तेव्हा आता सायलीचं लक्ष अर्जुनकडे नसतंच। सायलीला आता लहानपणीचे अर्जुन आणि तन्वी दोघेही आठवायला लागलेले असतात। दोघे आता त्याच अंगणामध्ये त्याच झाडाभोवती खेळतायत, बागडतायत, जोरजोराने मोठमोठ्याने हसत ते खेळत असतात। हे आता सायलीला आठवायला लागलेलं असतं। त्याच वेळी अर्जुन सतत सायलीला म्हणत असतो, मिसेस सायली काय होतंय तुम्हाला, काय झालंय, तुम्ही आत चला आधी बरं। परंतु सायलीचं अर्जुनकडे लक्षच नसतं। सायलीला खूप घाम सुद्धा फुटलेला असतो। त्यानंतर अर्जुन सायलीपाशीच उभा असतो। त्यानंतर छोटी तन्वी पडते। नंतर अर्जुन आता छोट्या तन्वीला, अगं तू रडू नको ना, तुला माझं लॉकेट आवडलं होतं ना, हे लॉकेट तू घे असं म्हणत असतानाचे सर्व काही क्षण सायलीला अचानकपणे आठवायला लागलेले असतात। आणि त्याचवेळी अर्जुन सायलीला आतमध्ये येण्यासाठी आग्रह करत असतो। सायलीला अचानकपणे काय झालं अर्जुनला समजत नसतं। सायली आता वेड्यासारखे मोठ्याने थांबवा थांबवा हे सगळं, प्लीज थांबवा हे सगळं असं म्हणायला लागलेले असते। अर्जुन खूपच घाबरून जातो। अचानक सायलीचे हे विचित्र वागणं अर्जुनच्या लक्षातच येत नसतं। मोठमोठ्याने सायलीचा आवाज आता घरात पोहोचलेला असतो। तेव्हा कल्पना आणि विमल बाहेर पळत येत असतात। इतक्यातच आता इकडे सायली बेशुद्ध पडते। अर्जुन पटकन तिला सावरतो। तेव्हा कल्पना आणि विमल सुद्धा खूपच घाबरतात। दोघे पळत आलेले असतात आणि त्या अर्जुनला म्हणतात, काय झालं आहे अर्जुन, सायली सायली बाळा तुला काय होतंय सायली। तेव्हा आता अर्जुन म्हणतो, माहीत नाही मम्मा, परंतु काय झालं आहे सायलीला। तर आता कल्पना अर्जुनला सांगते की पटकन हिला उचल आणि आतमध्ये घेऊन चल। अर्जुन आता सायलीला उचलतो आणि कल्पना विमल सुद्धा अर्जुन सोबत आता त्यांच्या रूममध्ये जातात। तर इकडे आता चैतन्य विचार करत की मी साक्षीची तर मदत करतोय, साक्षीसोबतचं माझं प्रेम प्रकरण आहे, ही गोष्ट तन्वीला जर माहिती असली तर म्हणजे साक्षी तन्वीची मैत्रीण आहे ना, आणि ही जर गोष्ट तन्वीने अर्जुनला सांगितली तर मी काय करायचं आहे असा म्हणून विचार करत आता चैतन्य घाबरलेला असतो। आणि चैतन्य लगेचच इकडे साक्षीला फोन करतो। तर आता साक्षी, नागराज, प्रिया आणि महिपत सर्वच जण गप्पा मारत बसलेले असतात। त्याचवेळी चैतन्यचा फोन आलेला असतो आणि साक्षी म्हणते, ज्या बकऱ्याला मी गुंडाळला आहे त्या बकऱ्याचा फोन आला आहे। आणि साक्षी आता उगाचच चैतन्याशी प्रेमाने बोलण्याचे नाटक करायला लागते। ती म्हणते की मी ना सकाळपासून तुलाच मिस करत होते, म्हणजे सकाळी तुम्हाला भेटून गेलास तरी मला तुझी आठवण येत होती। तेव्हा चैतन्य घाबरलेला असतो आणि चैतन्य म्हणायला लागतो, साक्षी यार खूप प्रॉब्लेम झालाय, म्हणजे मला खूप टेन्शन आलं आहे। तेव्हा आता साक्षी म्हणते, टेन्शन कशाचं। त्यावेळी चैतन्य सांगायला लागतो की अगं सकाळी तुझ्या ऑफिसमध्ये मी तुला भेटायला आलो होतो ना, तेव्हा बाहेर पडल्यानंतर त्या तन्वीने मला पाहिलं आहे आणि हीच गोष्ट जर तन्वीने अर्जुनला जाऊन सांगितली तर आपली वाट लागेल। तेव्हा आता साक्षी म्हणते, तू काळजी नको करू, मी त्या तन्वीला सांभाळून घेते, मी सांगते तिला। तेव्हा चैतन्य म्हणतो, नाही ती पूर्णपणे सर्किट डोक्याची मुलगी आहे, काय करेल सांगता येत नाही। तेव्हा साक्षी तिथे समजूतदारपणाचं नाटक करत चैतन्याला सांगते की एक काम कर, म्हणजे तू काही टेन्शन घेऊ नकोस, मी फक्त तिला सांगते की तू फक्त केसच्या संदर्भात मला काही माहिती विचारण्यासाठी आला होता, बस एवढंच। तेव्हा आता चैतन्य म्हणतो, थँक्यू यार साक्षी, आणि तो फोन ठेवून देतो। आता साक्षीने खोटं नाटक बोलून आता चैतन्याच्या डोक्यावरचं वजन हलकं केलेलं असतं। तर इकडे आता सुभेदारांच्या घरी सायलीची अवस्था पाहून सर्वच जण खूप पॅनिक झालेले असतात, कोणाला काहीच समजत नसतं। कल्पना आणि अर्जुन सुद्धा खूप घाबरलेले असतात। कल्पना विमलच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात। तर आता सर्वच जण आता सायलीला उठवण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु सायली बेशुद्ध असते आणि अश्विन सुद्धा सायलीला चेक करत असतो। तेव्हा आता प्रताप अर्जुनला म्हणायला लागतो की काय झालं आहे, तुम्ही दोघं नक्की कुठे गेला होतात। तेव्हा आता अर्जुन म्हणतो, माहीत नाही, म्हणजे डॅड आम्ही कुसुमताईच्या घरून येत होतो आणि अचानक रस्त्याच्या मध्ये सायलीला हा त्रास सुरू झाला, मला काहीच कळत नाही आहे डॅड। तेव्हा आता अर्जुन म्हणतो, दादा तुम्ही अजिबात पॅनिक अजिबात होऊ नका, मी चेक करतोय ना। परंतु अर्जुन आता सायलीला उठवण्याचा प्रयत्न करत असतो। अर्जुन खूपच घाबरून गेलेला असतो। तर आता
अश्विन सायलीला चेक करतो आणि म्हणायला लागतो, दादा काही नाही, थोडा बीपी वाढला आहे. तेव्हा अर्जुन अजून प्रचंडच घाबरायला लागतो आणि म्हणायला लागतो, काय बीपी वाढला आहे? मी आता अजिबात कशाचीही वाट पाहणार नाही. चल सायलीला घेऊन आपण लगेचच हॉस्पिटलमध्ये जाऊया. मला आता काहीही ऐकून घ्यायचं नाही आहे, चल. तेव्हा आता अश्विन म्हणतो की दादा रिलॅक्स. अरे सायली वहिनींना मी चेक करतोय ना, आधी मला चेक तर करू दे, काय झालं आहे नक्की पाहून आपण घेऊन जाऊयात ना. तर फोन ठेवल्यानंतर आता प्रिया म्हणायला लागते, आय लव्ह यू डार्लिंग. त्यावेळी आता साक्षी सांगायला लागते की हो, असले चैतन्य नावाचे कितीतरी बकरे मी या 3 शब्दांनीच माझ्या जाळ्यात अडकवून ठेवले आहेत. आणि अर्जुन, चैतन्य आणि माझी फार जुनी ओळख असल्याचं आता साक्षी तिथे नागराज, प्रिया आणि महिपतीला सांगायला लागते. तर इकडे आता सायली उठत नसल्याने कल्पना खूपच रडायला लागलेली असते. अर्जुनच्या सुद्धा डोळ्यातून पाणी आलेलं असतं. तर आता सर्वच जण पॅनिक झालेले असतात. परंतु त्याचवेळी अश्विन सांगतो की अर्जुन दादा तू रिलॅक्स हो, मी आता वहिनीला एक इंजेक्शन देतो, त्यानंतर आपण पाहूयात. तर आता अस्मिता उगाचच पुटपुटायला लागते की ही बाई ते नाटकं करते आणि उगाचच आम्हाला इथे पॅनिक होऊन उभं केलं आहे. तेव्हा प्रताप आता रागाने अस्मिताकडे बघतो, तर अस्मिता लगेचच शांत होते. सायली अजूनही शुद्धीवर येत नसल्याने कल्पना खूपच रडायला लागलेली असते. तर विमल सुद्धा देवाचा धावा करत असते आणि कल्पनाची समजूत घालत तिला म्हणायला लागलेली असते की वहिनी तुम्ही काळजी नका करू, आपल्या सायलीताईंना काही होणार नाही आहे, त्या लगेचच शुद्धीवर येतील बघा. आता अश्विन इंजेक्शन देणार इतक्यातच सायली शुद्धीवर आलेली असते. सायली शुद्धीवर आलेली पाहून सर्वजण खूप खुश होतात आणि त्यानंतर अश्विन सायलीला विचारायला लागतो की तुला गरगरतंय का, चक्कर येते का, किंवा डोकं जड असल्यासारखं वाटतं आहे का? तेव्हा सायली सांगते नाही. तर आता कल्पना रडतच म्हणायला लागते की अगं सायली बाळा, तुला काय झालं होतं, आम्ही किती घाबरलो होतो. तर विमल आता देवाचे आभार मानायला लागते. अर्जुन तर खूपच खुश होतो. तर अर्जुन सायलीला म्हणायला लागतो, सायली अगं बागेमध्ये तुला काय झालं होतं, इतकी रेसलेस का झाली होतीस तू? तेव्हा सायली सर्व काही हकीकत सांगायला लागते. सायली म्हणते की मला ज्यावेळी गाडीतून उतरून मी खाली बागेमध्ये आले होते ना, त्याचवेळी मला लहान मुलांचे अचानक आवाज यायला लागलेले होते, हसण्याचे, रडण्याचे, खेळण्याचे, बागडण्याचे. मला काहीच कळत नव्हतं. तर आता सर्वजण आश्चर्यचकित होऊन एकमेकांचे चेहरे पाहायला लागतात. सायली म्हणते की कुठून आवाज येतोय काय कळत नव्हतं मला ना खूपच अस्वस्थ असल्यासारखं वाटायला लागले होतं आणि त्यानंतर मला चक्कर आली आणि पुढचं काही मला माहितीच नाहीये. तेव्हा आता प्रताप सुद्धा म्हणायला लागतो की लहान मुलांचे आवाज आणि तेही इतक्या रात्री, परंतु आपल्या इथे तर कोणी लहान मूल नाहीये ना. आता कोणालाच समजत नसतं की सायली अचानक इतकी वेड्यासारखी विचित्र का वागत होती. तर अर्जुन आता सायलीची समजूत काढत म्हणायला लागतो की अगं सायली, परंतु मी तिथे तुझ्या शेजारी होतो, मला नाही आवाज आले कोणाचे. तेव्हा सायली आता आश्चर्यचकित होऊन अर्जुनच्या चेहऱ्याकडे पाहायला लागते. तर आता अस्मिता उगाचच सायलीला टोमणा मारायला तिला चान्सच मिळलेला असतो आणि म्हणायला लागते, अरे देवा, हिला काय आता भासबीस व्हायला लागले की काय? तेव्हा आता अश्विन म्हणतो, अस्मिता ताई याला भास नाहीत म्हणत, सायली वहिनीला जागरणाची सवय नाहीये. आता दादाचा वाढदिवस, त्यानंतर खूप घरात कामही होती, खूप दगदग झाली आहे, त्यातून उन्हातही फिरले आहे, त्यामुळे कदाचित तिला असे भास नाही, परंतु हे जे काही होत आहे ना ते त्याच्याचमुळे झालं असेल. तेव्हा अस्मिता मुद्दाम सायलीला टोमणा मारत म्हणते की एक दिवस एवढं इतकं काम केलं, जागरण केलं, तरी हिची ही अवस्था झाली आहे. तर आता सर्वच जण रागाने अस्मिताकडे पाहायला लागतात. तेव्हा अस्मिता मान खाली घालून उभी राहते. तर आता प्रताप अश्विनला म्हणायला लागतो, अश्विन, हे लहान मुलांचे रडण्याचे आवाज, खिदळण्याचे आवाज, हसण्या खेळण्याचे आवाज तुला काही आता स्ट्रेंज वाटत नाही आहे का? तेव्हा आता सायली म्हणते की नाही बाबा, मला हा त्रास दरवर्षी होतो. तेव्हा आता सर्वच जण चकित होतात. सायली पुढे सांगायला लागते की आजच्या दिवशीच मला हा त्रास दरवर्षीच होतो, म्हणून आजच्या दिवशी मधुभाऊ माझी सर्वात जास्त काळजी घेत होते. तेव्हा कल्पना म्हणते, आजच्या दिवशी म्हणजे सायली? तेव्हा सायली सांगायला लागते की आजच्या दिवशी मी मधुभाऊंना सापडले होते आणि आजच्या दिवशी मला हा त्रास दरवर्षी होतो आणि मधुभाऊ या त्रासासाठीच माझी खूप जास्त काळजी घेत होते. आणि तुम्हाला माहिती आहे का आई, आजचा दिवस म्हणून आश्रमात मधुभाऊ माझा वाढदिवस म्हणून साजरा करायचे. तेव्हा आता सायलीचा वाढदिवस ही आजच आहे म्हटल्यानंतर सर्वजण खूप खुश होतात. तर आता अश्विन खूप खुश होतो आणि म्हणायला लागतो की व्हॉट अ फॅन्टॅस्टिक कोइन्सिडन्स, म्हणजे दादा आणि वहिनी दोघांचाही वाढदिवस एकाच दिवशी असतो. तेव्हा आता कल्पना म्हणायला लागते, अगं सायली, मला माहितीच नव्हतं की तुझा जन्मदिवस आजच्या दिवशी असतो. तेव्हा अस्मिता म्हणते, जन्मदिवस नाही मम्मा, ही आश्रमामध्ये पोहोचले ना तो दिवस. त्याचवेळी
कल्पना सायलीला म्हणायला लागते की हो सायली तुझा वाढदिवस, परंतु तेव्हा आता प्रताप म्हणतो की कोणी आम्हाला सांगितलं असेल तर समजलं असतं ना की हिचा आज वाढदिवस आहे म्हणून. तर आता कल्पना खूपच अस्वस्थ होते आणि उदासलेल्या चेहऱ्याने आता सायलीला म्हणायला लागते, सॉरी सायली, म्हणजे आज तुझा वाढदिवस आहे हे आम्हाला माहितीच नव्हतं. आज अख्खा दिवस असाच निघून गेला. खरंच आम्हा सर्वांना माफ कर. आता सर्वच जण सायलीची माफी मागायला लागलेले असतात. तेव्हा सायली म्हणायला लागते की तुम्ही वाईट वाटून नका घेऊ. मीच स्वतःहून सांगितले नाही ना तुम्हाला वाढदिवसाबद्दल. तेव्हा आता अस्मिता तिथे असा काही मोठा प्रश्न उभा करते की ज्यामुळे अर्जुन बरोबर अचूक आताच तिच्या प्रश्नामध्ये अडकलेला असतो. तर अस्मिता म्हणायला लागते की मम्मा तुला एक समजत नाही आहे का, म्हणजे लाडक्या बायकोचा वाढदिवस आहे म्हटल्यानंतर अर्जुन एवढा बायको बायको करत असतो, मग त्याने का नाही सांगितलं आपल्याला की तिच्या बायकोचा वाढदिवस आहे म्हणून. तेव्हा आता अश्विन सुद्धा म्हणतो हां दादा आता दे उत्तर. तेव्हा आता सायली सुद्धा खुणावते आणि सांगायला लागते की द्या उत्तर म्हणून. तेव्हा आता अर्जुन खूपच घाबरतो. अर्जुनला काय पुढे बोलावं काहीच समजत नसतं. कल्पना, प्रताप, विमल सर्वजण आता अर्जुनला प्रश्नावर प्रश्न विचारायला लागलेले असतात. अर्जुनला नुसतं भांबावून सोडलेलं असतं. तेव्हा आता अचानकपणे अश्विन म्हणायला लागतो, मम्मा तुझ्या एक गोष्ट लक्षात येतोय का, म्हणजे मला असं वाटतं की अर्जुन दादा आणि सायली वहिनी दोघांनाही आता कुठेतरी बाहेर जायचं होतं. म्हणजे अर्जुन दादाला सायली वहिनीचा वाढदिवस काहीतरी स्पेशलमध्ये साजरा करायचा असेल, म्हणूनच तर त्याने आपल्याला घरी सांगितलं नाही आहे सायली वहिनीच्या वाढदिवसाबद्दल. तेव्हा आता विमल म्हणायला लागते की हो वहिनी तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का, म्हणजे अश्विन दादाचं म्हणणं मला पटतं आहे. सायली वहिनी बघा ना दुपारी एकट्या गेल्या आणि येताना हे दोघेच जोडीने आले आहेत म्हटल्यानंतर नक्कीच दादांना वाढदिवस त्यांचा स्पेशल साजरा करायचा असेल. तेव्हा आता सर्वच जण अर्जुनला परत परत प्रश्न विचारायला लागलेले असतात. तर अस्मिता मनात म्हणते बायको खरी असेल तर सांगेल ना, आणि तर माहिती असेल ना की ह्याला स्वतःच्या बायकोचा वाढदिवस. तेव्हा अर्जुन म्हणतो मम्मा मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, आणि सायलीची तो माफी मागत म्हणायला लागतो बायको सॉरी, आता तू मला शपथ घातली होती की काही कोणालाच सांगायचे नाही, परंतु मला आता सर्व काही सांगावं लागेल. सायलीला सुद्धा कळत नसते की अर्जुनचं म्हणणं काय आहे, परंतु अर्जुन म्हणायला लागतो की मम्मा तुला माहिती आहे का सायलीचा वाढदिवस आहे हे मला माहिती होतं, परंतु सर्वात आधी सायलीवर आश्रमातील लोकांचा हक्क आहे ना, त्यामुळे मी आणि सायली आश्रमामध्ये गेलो होतो. कुसुमताई, मुलं, काका काकू यांच्यासोबत वाढदिवस साजरा केला आणि त्यानंतर आम्ही दोघेही परत आलो. परंतु घरी आल्यानंतर हिला अचानकपणे चक्कर आली ना, आणि त्यामध्ये सर्व काही सांगायचं विसरूनच गेलो. आपण सर्वच जण पॅनिक झालो होतो. त्या गडबडीमध्ये मी तुम्हाला हिच्या वाढदिवसाबद्दल सांगूच शकलो नाही. अर्जुनने आता डोक्याचा वापर करून कशी तरी वेळ निभावून घेतलेली असते. तर आता प्रताप म्हणायला लागतो की अर्जुन तू कधी कधी ना कमालच करतोस बाबा. तर आता अस्मिता म्हणते अतिशहाणपणा करतो असंच म्हणा ना. तर आता कल्पना म्हणायला लागते अर्जुन तू काय माझ्या मुलीचा वाढदिवस आहे रात्री 12 वाजून गेल्यानंतर सांगणार होताच का मला. तेव्हा आता अर्जुन कान पकडतो आणि म्हणायला लागतो मम्मा हे बघ कान पकडतो, मला माफ कर प्लीज, परंतु ओरडू नका ना माझ्यावरती, माझाही आज वाढदिवस आहे. तेव्हा आता सर्वजण हसायला लागतात. तर कल्पना म्हणते माझ्याकडे अजिबात तुला ओरडण्यासाठी वेळ नाही आहे, कारण मला माझ्या मुलीचा वाढदिवस अगदी थाटात साजरा करायचा आहे आणि ती विमलला घेऊन आता वाढदिवसाच्या तयारीला बाहेर पडते. तर आता अश्विन सुद्धा म्हणतो वहिनी तू आता रेस्ट कर, मम्मा तुझ्यासाठी काही ना काही स्पेशल नक्कीच करेल. आणि त्यानंतर प्रताप, अस्मिता आणि अश्विनही बाहेर येतात. तर आता सायली अर्जुनची चेष्टा करत म्हणायला लागते काय हो तुम्हाला वाटलं होतं ना की जर घरातील लोकांना असं समजलं की मला तुमचा आणि तुम्हाला माझा वाढदिवस माहिती नाही म्हटल्यानंतर तुम्ही खूप घाबरला होतात ना, परंतु पाहिलं ना वेळ कशी निभावून नेली मी. तेव्हा अर्जुन आता रागाने सायलीकडे पाहायला लागतो. तर पुढील भागात आपण पाहणार आहोत की आता कल्पना विमलने सर्व काही तयारी सायलीच्या वाढदिवसाची केलेली असते. त्याचवेळी आता सायलीने जसं अर्जुनचं औक्षण केलेलं असतं त्याचप्रमाणे अर्जुन सुद्धा आता हट्ट धरतो आणि सायलीचं औक्षण करतो. अर्जुन प्रेमाने सायलीचं औक्षण करत असतो. त्यावेळी सायलीच्या डोळ्यांमध्ये अश्रू असतात. सायली सुद्धा अर्जुनकडे पाहायला लागते. तर त्यानंतर आता औक्षण केल्यानंतर अर्जुन आणि सायली झोपण्यासाठी रूममध्ये आलेले असतात. तेव्हा अर्जुन सायलीला म्हणायला लागतो की आपण हे कोर्टात प्रूफ करून दाखवलं आहे की साक्षी
दीड तास त्या रेस्टॉरंटमध्ये रिसॉर्टमध्ये नव्हती, म्हणजे ती नक्कीच आश्रमामध्ये गेल्याचे चान्सेस आहेत. तेव्हा आता सायली म्हणते, हो सर, देवयाई आपल्या पाठीशी आहे आणि तुम्ही हे नक्कीच सिद्ध करून दाखवाल. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की मला तुमच्या सर्व काही मनासारखं करायचं आहे. मी आश्रमात फक्त साक्षीच्या विरोधात क्लू शोधायला गेलो नव्हतो, परंतु तुमच्या आईबाबांबद्दल सुद्धा मला आता माहिती गोळा करायची आहे. तर आता अर्जुन सायलीच्या मनासारखं करण्यासाठी सायलीच आपली खरी तन्वी आहे या सत्यापर्यंत कसा पोहोचणार हे पाहणं खूपच मनोरंजक ठरेल.